राजकमल चौकातील हातवारे केल्याच्या प्रकाराचा काँग्रेसचे नेते डॉक्टर सुनील देशमुख यांनीही निषेध व्यक्त केला आहे। कोणत्याही महिलेसाठी असे हातवारे करणं चुकीचं आहे। हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते नव्हते, रस्त्यावरचे कोणीतरी व्यक्ती असतील असं देशमुख यांनी म्हटलंय। अशा समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी देखील देशमुख यांनी केली आहे। लोकसभा मतदारसंघातून बळवंतराव वानखडे निवडून आल्यानंतर जी रॅली मोठी निघाली होती त्यामध्ये काही समाज विरोधी तत्वांनी अत्यंत असे विविध हातवारे करून उंगळवाणं प्रदर्शन केलेलं आहे। त्याचा मी तीव्र निषेध करतो। लोकशाहीमध्ये हार जीत ही होतच असते, पण कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत असे पद्धतीचे हावभाव करणं हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही। आणि जो व्यक्ती त्याच्यामध्ये दिसतो आहे, मी आता 30 वर्षापासून अमरावती शहरामध्ये राजकारण करतो आहे। मला तो कधी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझ्या डोळ्यासमोर कधी तो आलेला नाही किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी त्याला ओळखतही नाही। तर मला असं वाटतं हा कोणतातरी रस्त्यातला चवंदी छाप माणूस दिसतो, ज्याच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे। या शहरामध्ये शांतता ही कायम राहिली पाहिजे। जे भारतीय जनता पक्षाचं जे धोरण आहे की समाजामध्ये पोलरायझेशन करायचं, समाजामध्ये दोन धर्मामध्ये विषारी वातावरण निर्माण व्हावं यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात। त्याला खतपाणी घालण्याचं काम असे हे समाजविरोधी समाजकंटक लोक करत असतात।